20% फक्त पुढे सोडलं. ते कशासाठी? जेणेकरून आपल्या घरामध्ये गॅस चालला ही वास येऊन दाखवण्यासाठी. पण एवढ्या वेळेमध्ये सर जर इथं माझं मशीन नसतं, तुमचा फक्त रेग्युलर असतं, इथं काय झालं असतं? मी जर इथं लाईटर मारला असता तर इथं भडका झाला असता. हे मी दाखवू शकत नाही, कारण मला ह्या रेग्युलरची गॅरंटी नाही. जर तुम्हाला बघायचं असेल तर आता इथून आम्ही गेलो की नंतर तुम्ही बघू शकता, आहे की नाही. हे त्याचं 5वं काम. आता 6वं काम काय? आज आपण किचन कट्टे बांधल्यात, मागले का फुटल्याशी पाईप काढलाय आणि पाईपला सुरक्षित राहायचं आवरण आहे. तो कालांतर पाईप घर्षण खराब होतो किंवा कट होतो. तर चालूमध्ये पाईप कट झाला आपल्या घरामध्ये तर काय होईल? इथं भडका का स्फोट होऊ शकतो, बरोबर. मग मी इथं चालूमध्ये पाईप कट करतोय, काय होतंय बघूया. आता मी चालूमध्ये पाईप कट केलाय, मी तर लाईटर देखील मारतोय. आता हा छोटा लिकेज आहे, मोठाला वेळ लागणार आहे का? नाही. पण हा जर लिकेज मोठा झाला तर तो काय काम करतोय बघा. मी तिकडे हात लावतो का? तुम्ही फक्त त्या काट्याकडे लक्ष द्या. काटा कुठे येतो? कुठे येतो? वरती आहे. मी हा लिकेज मोठा करतो, काटा कुठे जातो बघा. काटा कुठे गेला? मी हात लावलाय का? नाही. म्हणजे सर आपल्या मशीनला काही समजलं, पुढे लिकेज झालं तर कुठेतरी मोठा होत चाललाय. जागेवर सप्लाय बंद करून आपल्या कुटुंबाला एक सुरक्षित ठेवण्याचं काम केलं. आता इथं मी प्रेस करतो, काटावरती जातो का बघा? का जाय ना हो? लिकेज आहे ना, इथं लिकेज आहे. म्हणजे सर आपलं मशीन असं सांगतं की जोपर्यंत तुम्ही हे लिकेज दुरुस्त करत नाही तोपर्यंत मी गॅस सप्लाय पुढे पाठवणार नाही. जर इथं आता आपलं मशीन नसतं, फक्त रेग्युलर असतं, काय झालं असतं? गॅस पुढून काहीतरी भडका किंवा स्फोट झाला असता. हे त्याचं 5वं काम. 6वं काम काय? 160चं प्रेशर दाखवलं, 750 दाखवलं. 160चं प्रेशर काय म्हणला तुम्ही? आवाज कमी, बरोबर. तरी पण 160च्या प्रेशरला जरी आपल्या घरामध्ये आग लागलीच तर ते किती लागू शकतं फक्त तुम्ही विचार करा. एकशे 160च्या प्रेशरच्या आपल्या घरातल्या स्लॅबला जाऊन टेकते. आज तुम्ही मॅडम कधी विचार केला का? आज जो तुम्ही स्वयंपाक बनवता तो किती प्रेशरला बनवता? 750 PSIच्या प्रेशरला. म्हणजे ते आग कुठं जाईल? याच्यापेक्षा 5 पटीने जास्त. म्हणजे आपल्या घराच्या 5व्या मजल्यापर्यंत आग जाऊ शकते. तो तुम्ही वर खाली वगैरे करताना जर चुकून असा पाईप निघून पडला तर किचन मध्ये मॅडम तुम्ही स्वयंपाक बनवाय कुठे उभा होता हे देखील सापडणार नाही. लक्षात घ्या, हे त्याचं 6वं काम आहे. आणि 7वं काम काय? जर असा काय लिकेज झाला तर तो जाळ पाईपातून कुठे असतो? रेग्युलेटर मध्ये. आणि रेग्युलेटर मध्ये सेफ्टीसाठी काही नाही, त्यामुळे तो काय करतो सर? बॅक फायर. आता बॅक फायर म्हणजे काय? जर टाकीत जाळ गेला, जर टाकी ब्लास्ट झाली तर आपलं घर नाही तर आपल्या शेजारचे 2 ते 3 घर बघायला प्रयत्न आहे. जसं की सांगलीमध्ये एक 25 नगर आहे, तर 2-2.5 वर्षापूर्वी गॅसचा स्फोट झाला सर. एका टाकीमध्ये 5 घर उडले. पण आपलं मशीन जर आपल्या घरातल्या टाकीवर असेल, जरी आपल्या घरामध्ये टाकीला जरी आग लागली तरी आपण की आपलं कुटुंब किती ह्यापासून सुरक्षित राहू शकतो फक्त तुम्ही विचार करा. काय केलं होतं ना? कुठल्या प्रकारचा लिकेज झाला तो काय काम करतो? टाकीमध्ये जाळ जाऊ देत नाही. आता मला तुम्ही सांगा सर, असे मशीन आपल्या प्रत्येक